हॅलो नमस्ते. हा व्हिडिओ मी बनवतोय याच्यामध्ये एक कॉमन क्वेश्चन आहे बऱ्याच पॅरेंट्सचा. तो म्हणजे सर आम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, पण आम्ही प्रिपरेशन CETचं करायचं का JEEचं करायचं, किंवा प्रिपरेशन एक्झॅक्टली कसं करायचं, CETचं प्रिपरेशन कसं, JEEचं प्रिपरेशन कसं. हे बघा, एक तर हा विषय आहे की एक्झामिनेशनची डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत बोलायचं म्हटलात तर सगळ्यात लोएस्ट डिफिकल्टी राहते ती स्टेट बोर्ड एक्झामिनेशनची. कारण स्टेट बोर्ड एक्झामचे क्वेश्चन्स तुम्हाला गेस करता येतात. आधीचे जर तुम्ही 5-6 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघितलात तर यावर्षी येणारा क्वेश्चन पेपर तुम्ही गेस करू शकताय की कोणते कोणते क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. सपोज गेल्या काही पेपरमधले जर तुम्ही थेरम्स बघितलात तर त्या थेरम्स बघून यावर्षी काय थेरम्स पडतील तुम्हाला सांगता येतं. प्रत्येक टॉपिक वाईज हा गेस करता येतो. बिकॉज तो गेस करता येतो आहे CET एक्झामिनेशन स्टेट बोर्डची एक्झामिनेशन ही कंपॅरेटिव्हली इझी आहे. पण ज्यावेळेस आपण CET आणि JEEबद्दल बोलतोय इथं हा गेसचा प्रकार लागू होत नाही. कारण एव्हरी टाईम तुम्हाला जे क्वेश्चन्स बघायला मिळत आहेत हे नवीन क्वेश्चन्स बघायला मिळत आहेत. JEE चालू झाली 1961ला, तेव्हापासून आत्तापर्यंत 2024पर्यंत एकही क्वेश्चन रिपीट झालेलं नाही. रिपिटेशन आपल्याला बघायलाच मिळत नाही. म्हणजे आपल्याला गेसच करता येत नाही की यावर्षीच्या एक्झाममध्ये काय असेल. सो JEE सगळ्यात टफेस्ट मानली जाते. CET कंपॅरेटिव्हली इझी आहे जर मी JEEला कम्पेअर करत असेल तर. पण गेल्या काही 1-2-3 वर्षापासून CETचे लेवलसुद्धा खूप वाढले. CETमध्ये थोडासा क्वेश्चनचा गेस करता येतोय. कारण काय झालं आहे, गेल्या 2-3 वर्षापासून असं बघायला मिळते आम्हाला की CETच्या एक्झाममध्ये JEEचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स ॲज इट इज विचारले जात आहेत विदाऊट इवन चेंजिंग द व्हॅल्यूज. येस, इट इज ट्रू. JEEचे प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स 2012चे, 13चे, 14चे, इवन 18पर्यंतचे 2018पर्यंतचे JEEचे क्वेश्चन्स ॲज इट इज CETच्या 2024मध्ये 23मध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो आधीचे क्वेश्चन्स मी सोडवले असतील काही JEEचे क्वेश्चन्स तर मला CETचे क्वेश्चन्स जमू शकतात. थोडेफार मला बघितल्यासारखं क्वेश्चन्स येऊ शकतात. सो कंपॅरेटिव्हली CET इझी आहे. JEEमध्ये मी काहीच बघितलं नसणार आहे. सगळंच माझ्यासाठी नवीन असणार आहे. ज्यावेळेस मी पेपरला बसणार सगळे क्वेश्चन्स 90च्या 90 क्वेश्चन्स, प्रत्येक सब्जेक्टचे 30 क्वेश्चन्स असतात. मॅथ्सचे 30, फिजिक्सचे 30, केमिस्ट्रीचे 30, सगळे क्वेश्चन्स माझ्यासाठी नवीन असणार आहेत. CETमध्ये मात्र थोडंफार काहीतरी बघितल्यासारखं असू शकते. हे बघा, विषय काय आहे की सर प्रिपरेशन कसं करायचं. आता ह्या पहिल्या 1-2 मिनिटातून तुम्हाला अंदाज आला असेल की बाबा CET करायचं म्हणजे JEEचे पण क्वेश्चन्स पडत आहेत सर म्हणा लागलेत, म्हणजे मग JEEचं प्रिपरेशन करायला लागते काय. हाच तर खरा विषय आहे. हा विषय प्लीज केअरफुली समजून घ्या. हे बघा, एखादा कॅन्डिडेट आहे, सपोज त्याला मार्क्स पडलेत 80%, सपोज त्याला 80% पडलेत. आणि एखादा कॅन्डिडेट आहे, सपोज त्याला 90% आहेत मार्क्स. दोन आपण कॅन्डिडेट्स घेऊयात, एक 80%वाला आहे, एक 90%वाला आहे. हां, आता दोघांच्याही डोक्यात आहे की सर आम्हाला CETच करायचं आहे. बघा, दोघांच्याही डोक्यात आहे सर आम्ही फक्त CETच करणार आहे. ते JEEचं वगैरे बाहेर भरपूर हवा आहे. फक्तच ते JEE म्हणतात आणि रिझल्ट दिसत नाही. का दिसत नाही याविषयी मी बोलतो. बट दोघांच्याही डोक्यात आहे म्हणून सर आम्ही फक्त CETच करायचं ठरलं आहे. मिसगाईड कसं होतं आहे बघा. काही ठिकाणी असं म्हटलं जाते, अरे तुला CET करायचं आहे, ओके ठीक आहे, मग आपण फक्त CETचीच तयारी करूया, फक्त CET करून घेऊया. पण ह्या 2 कॅन्डिडेट्समध्ये हे दोघं CETचे करतायत. पण या मुलग्याला सपोज एखादा गायडन्स चांगला मिळाला आहे आणि याला सांगणारा माणूस असा भेटला आहे की बाबा तुला JEE का करायचं नाही आहे तर ते टफ आहे म्हणून. पण ठीक आहे, JEEमध्ये काही सोपे पण क्वेश्चन्स आहेत. सगळेच काय क्वेश्चन्स एकदम अवघड असतात असं नाही हो. काही मुलग्याला काय असते, काही मुलग्याला एखादा टॉपिक खूप सोपा वाटत असतोय. ट्रिग्नोमेट्री एखाद्याला खूप सोपा वाटतोय, एखाद्याला अवघड वाटतोय. हां, तसंच एखादा सपोज आपण म्हणूयात अल्जेब्रासारखा, मॅथ्समध्ये वेगवेगळे कॅटेगरी आहेत. अल्जेब्रा आहे, कोऑर्डिनेट जिओमेट्री आहे, ट्रिग्नोमेट्री आहे, कॅल्क्युलस आहे. तर त्यातला सपोज अल्जेब्राचा पार्ट आहे की जो एखाद्या कॅन्डिडेटला खूप सोपा वाटतोय. आणि मग जो सोपा वाटतोय त्यातले क्वेश्चन्स डिफिकल्ट लेवलचे करायला काय हरकत नाही. एखादा टॉपिक मला अवघड वाटतोय तर त्याचे अवघड क्वेश्चन्स करण्यात पॉईंट नाही. मला ऑलरेडी अवघडच जाते आणि त्याचे अवघड क्वेश्चन्स मला करायला लावला तर मग मला ते मन उडून जाईल माझं CET करणं किंवा JEE करणं याच्यावरनं. पण सोपं जे आहे त्याच्यावरचे अवघडवाले क्वेश्चन्स करायला मला काहीच अडचण नाही आहे. म्हणजे या मुलग्याला असा गायडन्स मिळाला आहे की बाबा ठीक आहे तुला CETच करायचं आहे ना, ठीक आहे तू CET कर, पण त्याच्यासोबत JEEचे काही क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत. भले मग 2002चे क्वेश्चन्स तू सॉल्व कर, 2007चे क्वेश्चन्स सॉल्व कर, 2011चे क्वेश्चन्स सॉल्व कर. जेवढे जमत आहेत तेवढे क्वेश्चन्स तू सॉल्व करत राहा. असा जर याला कोणी गायडन्स दिला आणि
दुसऱ्या साईडला हा मुलगा आहे ज्याला 90% आहेत, त्यानं फक्त CETच करत बसला, त्यानं जेईला अजिबात टचच नाही केला, आम्हाला करायचंच नाही जेई असं जर म्हणत बसला आणि जर तुम्ही रिझल्ट या दोघांचा बघितलात, हा मुलगा नक्कीच पुढे असेल. कारण यानं ऑलरेडी जेईचे क्वेश्चन्स बघितलेत. आधीच मी तुम्हाला म्हणलं CETमध्ये रिपीटेड जेईचे क्वेश्चन्स यायला सुरुवात झाली आहे. कळते काय? म्हणजे प्रिपरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जरी माझ्या डोक्यात CETच करणं असं असलं तरीसुद्धा जेईचे क्वेश्चन सॉल्व करणं एकदम इम्पॉर्टंट आहे, हे पहिला डोक्यात फिट करा. बऱ्याच वेळेला ॲडमिशनला ज्यावेळेस पॅरेंट्स येतात सगळ्यांना ह्या 1 to 1 सांगणं पॉसिबल होत नाही. पॅरेंट्सची मेंटॅलिटी नसते, अरे हा समोरचा बसला, आम्ही म्हणा लागलो जेई करायचं नाही तरी हा सांगायला लागला जेई करा, मी जेई घेतोय. मग त्यावेळेस ते कन्व्हिन्स करणं पॉसिबल होत नाही. एकदा शांतपणे हा व्हिडिओवरती जर असं लक्ष द्या म्हणजे तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. शिकवत असताना आम्हाला CET जेई ह्या दोन्ही गोष्टी शिकवायला लागतात. जेईचे जे सोपे क्वेश्चन्स आहेत जे कमी पर्सेंटेजच्या मुलांना पण हे जस्ट नंबर्स आहेत, कोणी स्वतःला रिलेट करू नका, जस्ट नंबर्स आहेत. 80% 90%. एखादा कमी स्कोअरवाला मुलगा आहे, त्याला काही गोष्टी अवघड वाटत होत्या पण त्या टॉपिकचे जेईचे क्वेश्चन्स त्याला सोपे वाटले, त्यानं त्याचं प्रिपरेशन केला, अरे मग त्याचा स्कोअर चांगला येऊ शकतोय. आणि दुसरी गोष्ट काय, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जी मुलं जेईची एक्झामिनेशन देतात, महाराष्ट्रामधले जेवढी मुलं जेईची एक्झामिनेशन देतात माहिती असू दे, यातली ऑलमोस्ट 99.9% मुलं CET एक्झामिनेशन देतातच. बरं काय? ज्यांनी जेई दिले त्यांनी CETची एक्झाम देतातच, किंवा ज्यांनी जेईचं प्रिपरेशन केले ती सगळी मुलं CETची एक्झामिनेशन देतात. माझ्याकडचीच मुलं ज्यांचा स्कोअर अबाउट 200 जातोय, ती सुद्धा मुलं CET एक्झामिनेशन ज्यांचा स्कोअर जेईला अबाउट 200 जातोय, जेईला अबाउट 200 स्कोअर करणं हे खूप चांगलं लक्षण आहे, हे खूप चांगला स्टुडंट असण्याचं लक्षण आहे. ती मुलंसुद्धा CET देतात. यांचं NITला सिलेक्शन होणार नाही काय, आहे चान्स, होऊ शकते, पण तरीसुद्धा ती मुलं CETचे एक्झामिनेशन देतात. मग यांचा स्कोअर नक्कीच जास्त असणार आहे. एखादा कॅन्डिडेट तुम्ही बघा, एखादा कॅन्डिडेट तो फक्त CETच म्हणत बसलाय, त्यानं जेईचं प्रिपरेशनच केला नाही, आणि मग हा काय होणार, हा थोडासा पाठीमागं पडणार, याच्या कॉम्पिटिशनला टिकणार आहे काय, नाही टिकणार. मग ऑलरेडीच तुम्ही तुमची कॉम्पिटिशन कमी करून घेतलात. जेईला चांगला स्कोअर येणारी एक 3-4% तरी मुलं असतील, म्हणून 100मधली चांगला स्कोअर येणारी, हो ना, म्हणजे त्या 4% तुम्ही त्याच्या बाहेरच पडला, तो त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही राहिलाच नाही, तुम्ही ऑलरेडी 96 राहिलेल्या 96मध्ये आहात. लक्षात येते का? सो प्रिपरेशन करताना ऑब्वियसली आपल्याला जेईच्या प्रिपरेशनसाठी वेळ द्यायलाच लागणार आहे, करावं लागणारच आहे. ओके, सो हा पार्ट आधी समजून घ्या. हां, मला मान्य आहे एखाद्या स्टुडंटला जेईचे क्वेश्चन्स खूपच टफ वाटत आहेत, अरे ठीक आहे ना, मग जे टफ वाटत आहेत ते करू नका, पण जे सोपे वाटत आहेत ते तर तुम्ही क्वेश्चन्स करायलाच पाहिजे. विषय आहे की आम्ही ज्या टायटलनं हा व्हिडिओ ओपन केला आहे की प्रिपरेशन जेईचं आणि CETचं कसं करायचं, त्याविषयी मी बोलतो. हे बघा, प्रिपरेशनमध्ये बेसिकली काय, प्रिपरेशन करायचं म्हणजे त्या एक्झामचे PYQ सॉल्व करायचे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. सपोज जेई आणि CETमध्ये सपोज एखादा टॉपिक मी घेतला, हे आधी पहिला माहीत असू दे, बऱ्याच जणांना माहीत नाही की जेई CETचा हे सिलेबस एंटायरली आपण बघितलं तर हा काय वेगळा नाही आहे. जेईमध्ये ॲडिशनल काहीचे कंटेंट आहेत आणि CETमध्ये सुद्धा जेईपेक्षा वेगळे काहीतरी कंटेंट्स आहेत. 1-2 चॅप्टर्स CETमध्ये एक्स्ट्रा आहेत, 1-2 चॅप्टर्स जेईमध्ये एक्स्ट्रा आहेत. ओके, पण अल्टिमेटली आपण बघितलं तर हा सिलेबस सेम आहे. मी जर पर्सेंटेज वाईज बोलायचं म्हटलं तर अराउंड 96 to 97% सिलेबस एक्झॅक्टली सेम आहे, एक्झॅक्टली सेम. फक्त 3% काहीतरी फरक पडेल, इकडं कमी जास्त ह्या गोष्टी आहेत. त्या 3%कडं फोकस करून ते जेई अवघड आणि CET सोपं वगैरे असं काय अजिबात मत करून घेण्यात पॉईंट नाही आहे. सिलेबस सेमच आहे असंच आपण म्हणूयात. ठीक आहे, मग आता सिलेबस तर सेम आहे. एखादा टॉपिक मी घेतला, सपोज एखादा टॉपिक काय, थोडंसं मॅट्रिक्स नावाचा मी टॉपिक घेतो. थोडं ऐकल्यासारखं असं वाटेल काही जणांना. मॅट्रिक्स नावाचा टॉपिक मी शिकवला म्हणजे शिकवताना कसं शिकवणार, शिकवताना हा स्टेट बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं शिकवणार. शिकवताना हा NCERTचे जे बुक्स आहेत म्हणजे CBSEचा जो सिलेबस आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं शिकवणार. शिकवताना यातले CETचे क्वेश्चन्स घेणार मी प्रिव्हियस इयरचे. शिकवताना मी यातले जेईचे क्वेश्चन्स घेणार प्रिव्हियस इयरचे. म्हणजे शिकवताना हा टॉपिक सगळ्या अँगलनं मी कव्हर करणार. बरोबर. आता विषय काय आहे, आत्तापर्यंत झालेले सगळे जेईचे क्वेश्चन्स घेणं पॉसिबल आहे का हो प्रॅक्टिकली? नाही.
करायचं म्हणलात तर मग हा एकच टॉपिक होईल 1 वर्षभरात शिकून. जर सगळे मी आत्तापर्यंत झालेले सगळे क्वेश्चन्स शिकवायचे 1 to 1 शिकवायचे म्हटलं तर वर्षभरात एकच टॉपिक होईल. सो ते काय पॉसिबल नाही. CETचे सगळे क्वेश्चन्स घेणं पॉसिबल आहे काय? खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे. मग खूप कमी टॉपिक्स होतील वर्षभरात. पण मला जर वर्षभरात सगळा सिलेबस कव्हर करायचा असेल स्मूथली तर मला सगळे क्वेश्चन्स नाहीत, काही काही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वाटतात ते क्वेश्चन्स घ्यायला पाहिजेत CETचे, काही काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वाटतात JEEचे ते घ्यायला पाहिजेत. बिटसॅट सारखे एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळा क्वेश्चन्स एखादा आलेला असतोय, मग त्यातले काहीतरी एखादा दुसरा क्वेश्चन मी घ्यायला पाहिजे. बिटसॅट एक्झामिनेशन. अजून बऱ्याच एक्झामिनेशन्स आहेत. मणिपाल युनिव्हर्सिटीची एक्झाम असते, अमृतापुरी युनिव्हर्सिटीची असते, SRM युनिव्हर्सिटीची असते, VIT युनिव्हर्सिटीची असते. सगळ्यातला एखादा क्वेश्चन जो मला वेगळा वाटला आहे ह्याचं मी कलेक्शन केले आणि ते क्वेश्चन्स मी तुम्हाला घेऊन मॅट्रिक्स टॉपिक शिकवला आहे. आता टॉपिक संपल्यानंतर ज्यावेळेस मी त्याच्या बॅकग्राऊंडला जातो आहे, ॲज अ स्टुडंट ज्यावेळेस मी विचार करतो आहे त्यावेळेस मला टॉपिक शिकून झाला आहे म्हणजे याचे मला क्वेश्चन्स जमतात का नाही मी चेक करायला पाहिजे. आता मी जर वर्षभर याचे फक्त स्टेट बोर्डचेच क्वेश्चन सोडवत बसलो आणि मी जर अशी अपेक्षा करत असेल की मला CETला खूप चांगला स्कोर होईल तर ते पॉसिबल नाही आहे, तर ते होणार नाही. मी जर स्टेट बोर्डचे क्वेश्चन्स करत असेल तर काय होणार आहे, माझा फक्त तो कन्सेप्ट क्लिअर होईल किंवा मला सरांनी शिकवलं ते समजलं आहे का नाही हे मला जस्ट चेक करता येईल किंवा सरांनी तरी व्यवस्थित शिकवलं आहे का नाही हे सरांना पण मला चेक करणं पॉसिबल होईल. जर मला क्वेश्चन सुटत आहेत याचा अर्थ सरांनी शिकवलं आहे. ओके, जर मला क्वेश्चन सुटत आहेत याचा अर्थ सरांनी शिकवलं आणि मला ते समजलं आहे असा अर्थ होईल. आता माझा विषय काय आहे, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा विषय आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मी जर मॅट्रिक्स टॉपिकचे सपोज जर सॉल्व करायला घेतले, किती सॉल्व करणार आहे? CET सॉल्व झाली आहे 2004ला. 2004 पासून ते 2024 पर्यंतचे CETचे क्वेश्चन्स मी सॉल्व करायला घेतले. किती क्वेश्चन्स होतात? 4 पासून तर एकच एक्झाम होती, मध्ये 1-2 वर्ष CET झालीच नव्हती, फक्त JEEच होती. सो ते 2 वर्षाचे सोडले. हे साधारणतः 19 पर्यंत एकच पेपर झाला आहे CETचा. नंतर ज्यावेळेस ते शिफ्टमध्ये चालू झालं ना मग मल्टिपल पेपर्स आलेत, पर्सेंटाईल हा विषय आला आहे. असो, पण ओव्हरऑल जर मी काढलं अलीकडेच आता शिफ्ट चालू झालेत ना. 24ला काही शिफ्ट्स आहेत, 23ला शिफ्ट्स आहेत. म्हणजे शिफ्ट म्हणजे काय, नंबर ऑफ पेपर जास्त आहेत. 24मध्ये नंबर ऑफ पेपर जास्त आहेत, 23मध्ये जास्त आहेत, 22मध्ये जास्त आहेत. 18-19 पर्यंत एकच पेपर आहे, सिंगल एकच पेपर. मग मॅट्रिक्सचे किती क्वेश्चन्स असतात? हार्डली 1-2 क्वेश्चन्स असतात एका एक्झाममध्ये. मग नंबर ऑफ क्वेश्चन्स किती तयार होईल हा जर मी नंबर बघितला तर इट गोज अराउंड 100च्या आसपास एक क्वेश्चनचा माझा काउंट जातोय. मग 100 क्वेश्चन सॉल्व करणं म्हणजे किती दिवस लागतील मला? जर मी बसलं आणि मी जर एका क्वेश्चनला सपोज मला काहीतरी 3-4 मिनटं लागतात, 4 मिनटं धरा, तर 100 क्वेश्चन सोडवायला मला लागले 400 मिनटं ना. 400 मिनटं आपण 60ने डिवाइड केलं तर साधारणतः अराउंड 7 आवर्स, 6 to 7 आवर्स, 7 आवर्स मी पकडतो. 7 तासात माझा मॅट्रिक्स प्रिपेअर होणार आहे. एकाच दिवशी बसल्या बसल्या एक टाक सगळा संपवायचा आहे काय? नाही, तुम्ही 2 दिवस घ्या, 3 दिवस घ्या, चालते. म्हणजे 2-3 दिवसात हा मॅट्रिक्स माझा टॉपिक संपतोय. 2-3 दिवस मी काय म्हणलं, सोबत तुम्ही मॅट्रिक्स फक्त करत बसला तर बोर व्हाल, काहीतरी दुसरा एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासाला घेणार आहे. म्हणजे 2-3 दिवसात CETचे सगळेच क्वेश्चन सोडवून झाले की हो, सोडून हा विषय संपवला ना आपण. असं नाही की एकदा केलं म्हणजे झालं आणि थोड्या 2-3 महिन्यांना मला परत क्वेश्चन्स यातले सिलेक्टिव्ह करायला पाहिजेत. प्रिपरेशन करताना जे अँटिक क्वेश्चन मला वाटलेत त्याला मला सर्कल करून ठेवायला पाहिजे, ते परत मला सोडवायला पाहिजेत. पण 100 क्वेश्चन सॉल्व केले तर माझं मॅट्रिक्सचं प्रिपरेशन झालं. आता मी PYQs फक्त सॉल्व करायला लागलोय. कुठले सॉल्व करायला लागलोय? अरे सॉल्व करायला लागलोय मी CET एक्झामचं आपण बोललो ना, CET एक्झामचे मी सॉल्व केलेत. माझं प्रिपरेशन कुठलं झालं? माझं प्रिपरेशन झालं CET एक्झामचं. मग एवढे सॉल्व केलेत म्हणजे मला JEEला स्कोर होईल असं अपेक्षा करणं योग्य आहे काय? अजिबात नाही. मला JEEचं प्रिपरेशन करायचं आहे. मग काय करायला पाहिजे? मग याच्यासोबत मला JEEचे क्वेश्चन्स पण सोडवायला पाहिजेत. JEEचे क्वेश्चन सोडवायला पाहिजेत. JEE चालू झाली 1961ला, तिथून 2000 पर्यंतचे क्वेश्चन सॉल्व वेळ नाही घालवला तरी चालते. कारण काय, आत्ता JEEची एक्झाम एवढी चांगली झाली आहे, एवढी मस्त झाली आहे की आत्ताचे तुम्ही क्वेश्चन सोडवला तरी तुमचं प्रिपरेशन सगळं होऊन जातं. आत्ताचे म्हणजे साधारणतः बघा 2013 पासून ते 2018 पर्यंतचा एक कॅटेगरी आहे. ओके, या कॅटेगरीतले क्वेश्चन्स लेवल 2चे क्वेश्चन्स मी म्हणतो, थोडंसं लेवल 2चे क्वेश्चन्स आहेत. हे सॉल्व केले तर चालते. 2019 ते 2024, अरे हे जबरदस्त क्वेश्चन्स आहेत. हे लेवल 3चे क्वेश्चन्स आहेत. लेवल 3चे. लेवल 1 कुठली? 13च्या आधीचे, म्हणजे टिल 2012 म्हणतो मी, 2012 पर्यंत ही जी आहे ती लेवल 1 आहे.
12पासून खरं तर जेई चालू झालं, आधी AI-EEE होतं. बरं, इथंपर्यंतचे क्वेश्चन्स कुठून चालू करायचं सर? अरे 2002पासून चालू करा, चालते. त्याच्या आधीचे काय इग्नोर केलात तर चालतंय, कुठं ना कुठं त्या टाईपचा क्वेश्चन येणारच आहे तुमचा. पण हे लेवल वाईज आहे. मला इझी क्वेश्चन सोडवायचे आहेत, या कॅटेगरीत मी जायला पाहिजे. मला थोडंसं अजून काहीतरी अवघड पाहिजे, 18पर्यंतच्या क्वेश्चन्समध्ये यायला पाहिजे. मला एकदमच अवघड, माझा मॅट्रिक्स सगळा झाला आहे, मला CETचं सगळं जमलं, हे लेवल 2चे क्वेश्चन्स अरे मी तर नजरेनं सोडवले, म्हणजे बऱ्यापैकी क्वेश्चन्स मला सगळे सुटलेच. असं जर झालं असेल मग तुम्ही लेवल 3ला जावा, हे क्वेश्चन सोडवा. किती सर क्वेश्चन्स असतात? आता 18पर्यंत एकच पेपर होता. जेईच्या एका पेपरमध्ये एकच क्वेश्चन असतोय, एका टॉपिकचा, कुठलाही टॉपिक आहे एकच क्वेश्चन असतोय, एक्सेप्ट 1-2 मॅथ्समधले टॉपिक्स आहेत, बाकी सगळ्या टॉपिकमध्ये एकच क्वेश्चन येतोय. 19पासून हा प्रकार शिफ्टमध्ये चालू झाला. म्हणजे एका वर्षी तुम्हाला 15 शिफ्ट्स, 20 शिफ्ट, 25 शिफ्ट असं बघायला मिळतील. लॉकडाऊनमध्ये 4 वेळा जेई व्हायचे वर्षभरात, सो जरासं जास्त पेपर मिळतात. हल्ली तुम्हाला अराउंड 25 पेपर्स बघायला मिळतात, जानेवारीतल्या शिफ्ट्स आणि एप्रिलमधल्या शिफ्ट्स पकडल्या तर. म्हणजे ओव्हरऑल जरी मी 25 म्हटलं पेपर्स असतात, तर हे 19पासून 24 म्हणजे हे झाले 5 पेपर्स. सो 5 × 25 125 क्वेश्चन्स झाले, पेपर्स झाले माझ्याकडं. आणि हे लेवल 2 मधले 13 to 18पर्यंतचे जे काय होतील ते. ओके, हे किती झाले माझे? 6 पेपर्स झाले. हे 6 पेपर्स आणि त्याच्या आधीचे, हो ना, म्हणजे हे आपण काहीतरी 11 पेपर्स घेतले 2 पासून 12पर्यंतचे. म्हणजे हे एवढेच पेपर्स आहेत. हां, याचा जर मी केलं राऊंड ऑफ कुठं होते हो, हे राऊंड ऑफ अराउंड 30 आणि 40, 141च्या आसपास, 142च्या आसपास खरं तर काउंट जाते. मी 140 पकडतो. म्हणजे 140 क्वेश्चन्स आहेत जेईचे आत्तापर्यंतचे. मग एवढे जर मी क्वेश्चन सोडवले, अरे माझा मॅट्रिक्स प्रिपेअर झाला. कळते काय तुम्हाला? एखाद्या स्टुडंटनं जर CETचे हे सगळे क्वेश्चन सोडवले असतील, जेईचे थोडेफार लेवल 1 लेवल 2चे तर क्वेश्चन जमणार आहेत. अहो हे केलात तर तुमचं CET एकदम चांगलं झालं, एकदम चांगल्या लेवलचं प्रिपरेशन होईल. ओके, सो हा खरं तर विषय आहे, CET प्रिपरेशन करणं आणि जेई प्रिपरेशन करणं. हां, हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स करायला लागतात. जर मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स केले नाहीत सर, आत्ता मी केले नाहीत, मी हा टाईम 12वीमध्ये गेल्यानंतर शेवटच्या 4 महिन्यात करणार आहे, असं जर केलं तर स्ट्रॅटेजीच चुकीची आहे तुमची, होणारच नाही आहे. अहो हे 2 वर्षाचा कोर्स आहे, 11वीत पण करायला लागते, 12वीत पण करायला लागते. शेवटच्या 4 महिन्यात वगैरे असलं काय प्रकार नाही आहे. असं होत नाही प्रिपरेशन. आत्तापासून तुम्हाला जसं टॉपिक होईल तसं ते प्रिपरेशन करत जावं लागतं. ओके, सो जेवढे टॉपिक्स होतील त्या टॉपिक्सचे तुम्हाला आधी बोर्डचे क्वेश्चन्स करायचे. बोर्डचे क्वेश्चन्स तुम्हाला कॉन्फिडंट देतात कारण ते इझिली सुटतात. मग तुम्ही CETचे क्वेश्चन्सकडे जाणं योग्य आहे, ते तुम्हाला अजून चांगला कॉन्फिडन्स देतात कारण ते क्वेश्चन्स सुटतात. आणि मग तुम्ही जेईकडे जाणं. जेईमध्ये लेवल 1चे क्वेश्चन्स करणं 12 आणि त्याच्या आधीचे, नंतर 13 to 18पर्यंत लेवल 2चे क्वेश्चन्स प्रिपेअर करणं, आणि नंतर मग 19 ते 24पर्यंतचे क्वेश्चन्स प्रिपेअर करणं. सगळे झाले बेस्ट. आता काय शेवटचं एकच मिनिट मी तुमचा घेतो. आता कधी कधी असं होईल की प्रिपरेशनमध्ये सर क्वेश्चन्स खूप टफ आलेत, मग आम्ही काय करायचं? क्वेश्चन्स खूप टफ आला तर काय करायचं? असं होणारच आहे ना, सगळेच इझी क्वेश्चन्स थोडीच होणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा काही क्वेश्चन्स तुम्ही बघणार, तुमचा ब्रेन वर्कआउट करेल नाही करेल माहीत नाही, ते डिपेंड स्टुडंट टू स्टुडंट. जर तुमचा वर्कआउट नाही झाला तो क्वेश्चन, हरकत नाही, तो डिफिकल्ट क्वेश्चन आहे, त्याला सर्कल मारून ठेवा, असे बाजूला क्वेश्चन्स काढा. आपण टोटल काउंट जो काढला आहे CETचा 100 आणि जेईचे 140 क्वेश्चन्स, त्यातले काय आपण पकडूया 40 क्वेश्चन्स टफ आलेत. अरे ते क्वेश्चन्स आपण नंतर सॉल्व्ह करूयात, पण ॲटलिस्ट बाकीचे सोपे आहेत ते तरी सोडवा. 2 क्वेश्चन्स अवघड आले म्हणून ते टॉपिकच करायचा नाही, हा प्रकार करू नका. जेवढं सोपं जमते, जे सोपं वाटते ते सोपं प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके, येस, थँक्यू व्हेरी मच.